नव्हतीच हा? शिवा शिवा अरे शिवा असं करू नकोस रे, काय करतोयस? ए शिवा, अरे असला काही स्टंट करू नकोस. शिवा स्टंट करू नकोस. शिवा शिव शंभो मेरे शंभो स्वयं. शिवा काय करतोय? शेठ अरे काय करतोस तू? हे भावा शिवा शिवं जटाकटाः सब्रह्म ब्रह्मनिलंप निर्झरी विलोल वीची वल्लरी विराजमान मोधनी ढगट् 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 ज्वलल्लट् पावके किशोर चंद्रशेखरे रतिक प्रतीक्षणं मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरन् दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापते क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि छटाभुजंग पिंगुल स्फुरत् प्रणामणि प्रभा कदम्ब कुंकुमद्रवे प्रलिप्त दीपदु मुखे मनाद सिंधुरस्फुरत् त्वरत्तरे मेदुरे मनो विनोद मद्भुतं विवर्त भूत भर्तरे सहस्रलोचन प्रवृत्त शेषलेख शेखरा प्रसून धूल धूरणी विदुसरंगी पीठ भुजंग राजमाले आदि विद्ध जाट जूटकार श्रिय चिराय जाय तम चकोर बंधु शेखरा. ए शिवा शिवा नको. शिवा एकाला सांगा. असं काय करतोय? अरे शेठ काय करतोस? नको मी उडणार ते. ऐक ना. श्रिय चिराय जाय तम चकोर बंधु शेखरा. महादेव तू नीलकंठ तू जटाधारी मेरे भंडारी सबका नाथ तू कायनात मेरे भोले की है शिवरात्रि. महादेव तू नीलकंठ तू जटाधारी मेरे भंडारी सबका नाथ तू कायनात हे तर अजबच झालं. जिथे आपण या बैलाला खुनाच्या आरोपात अटक करणार होतो तिथे हा बैल स्वतःच आत्महत्या करतोय, ते पण सगळ्यांच्या समक्ष. गद्रा नशीब आपल्या बाजूने पुन्हा उभा राहिलाय. आता तू फक्त मज्जा बघ. आपण इमोशनल ड्रामा करायला तयार राहा. शिवाचा खेळ संपला. अरे नाही शिवा, माठ खाली कर. अरे माठ खाली ठेव, खाली ठेव, माठ खाली ठेव. प्रपंच कालिम प्रभावलंबी कंठ कंदली रुचि प्रवृत्त कंधरम स्वच्छिदम पुरच्छिदम भवच्छिदम मखच्छिदम गजच्छिदम कच्छिदम तमंत कच्छिदम भजे सर्व मंगला कला कदंब मंजरी रसा प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम स्वार्थकम पुरांतकम भवांतकम मकांतकम गजांतकांतकांतकम तमंतकांतकम भजे. महादेव तू नीलकंठ तू जटाधारी मेरे भंडारी सबका नाथ तू कायनात मेरे भोले की है शिवरात्रि. महादेव तू नीलकंठ तू जटाधारी मेरे भंडारी सबका नाथ तू कायनात मेरे भोले की है शिवरात्रि. सावकाश सावकाश. शिवा तू ठीक आहेस ना? तुला काही होत नाहीये ना? अरे आपल्याला काय झालंय? आपण ठीकच आहे असं का विचारते तू?
आणि आपल्याला आतमध्ये का घेऊन आलंय? आपण तर बाहेर दोघं खेळत होतो ना. आणि ती थंडाई ती आहे का फेकली? अरे त्या थंडाईमध्ये काहीतरी होतं. नंद्या वाचताऱ्या काय ती थंडाई आहे का फेकून दिली? शिवा, ती पूर्ण थंडाई तू प्यायलायस. काय? ती थंडाई आपण प्यालो हो. आणि आपल्याला काहीच झालं नाही? अरे कसं शक्य आहे? काय बोलते तू पण? शिवा, तुझा कंठ बघ, निळा झालाय. हा हे बघ ना बाबा, बघ ना. म्हणजे त्या थंडीत कोणीतरी काहीतरी मिळवलं होतं. ती थंडाई जेव्हा खाली सांडली ना, गवत पण करपून गेलं. थंडाईत कोणी विष तर ना मिक्स केलं? विष? विष विष आता माझ्या ध्यानात आलं. या सगळ्या मागे माझ्या विरोधकांचा हात आहे. त्यांनीच त्या थंडाईमध्ये विष कालवलं असेल. सोडणार नाही मी त्यांना. काय नालायक माणसं असतील ना. असं गोरगरिबांच्या जीवाशी खेळून काय मिळणार तू त्या विरोधकांना? गोरगरिबांना नाही भद्रा, त्यांचं टार्गेट मी होतो. मला संपवण्यासाठी त्या थंडाईमध्ये विष कालवलं त्यांनी, दुसरं काही नाही. भद्रा, आज माझी सगळी माणसं होती आज इथे. त्यांना जर काही झालं असतं तर मी त्यांना. शिवा, थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे खूप मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे. हो, पण प्रिन्स, त्या नालायक विरोधकांना अजिबात सोडू नका. त्यांना कायद्याची भाषा शिकवा. शिकवणार अजिबात. हे ज्यांनी पण केलंय ना, त्यांना कायद्याच्या भाषेतच उत्तर देणार मी. तू बघ शिवा. पण सरकार, अहो, ती थंडाई आपण आपल्या हाताने स्वतः नीट लक्ष देऊन बनवली होती. तर थंडाईमध्ये विष कसं काय कोणी मिक्स केलं असेल? कोणी बाहेरचा माणूस तर नाही ना आला? बाहेरचं नाही, पण घरातल्याच कोणी काही असं केलं असेल तर? म्हणजे काय म्हणायचं तुला? आम्ही केलं हे सगळं? नाही मॅडम, तसं नाही म्हणायचं मला. पण बाहेरचा कोणी एवढा मोठा गुन्हा का करेल ना? मला तरी असंच वाटतंय की मॅडम, जरा बाजूला येता का? तुमच्याशी बोलायचं होतं. बोल. मॅडम, मला असं म्हणायचं होतं की म्हणजे मला ना एका व्यक्तीवर शंका आहे. घरातल्या? हो. कोणावर? कोरोना सरांवर. काय बोलतेस तू? कोरोना? मॅडम, का कुणास ठाऊक, पण आज ना ते जरा जास्तच लुडबुड करत होते. आणि या आधी पण त्यांनी अशा बऱ्याच करामती केल्या आहेत. हे बघ, वागत असेल कोरोना असं मध्ये मध्ये वेड्यासारखं, पण कोरोना असं काही करेल असं मला वाटत नाही. उगाच तू शंका घेतेस कोरोनावर. मॅडम हो. हे बघ, आणि तरीही तुला जर वाटत असेल, तुझी जर शंका असेलच, तर मी त्याची कसून चौकशी करेन. ठीक आहे, मी विचारेन त्याला. पण आता ताबडतोब शिवाला डॉक्टरकडे घेऊन जाण्याची गरज आहे.
तू त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा, ठीक आहे? हो मॅम. शिवा चल, आपल्याला डॉक्टरकडे जायचंय. चल चल. काय डॉक्टर? अरे आपल्याला काही झालं नाही तर डॉक्टरकडे कशाला जायचं? नाही शिवा, आपल्याला जायचंय. तू उगीच मला हे करू नकोस. चल उठ. अरे पण कशाला? शिवा ऐक ना माझं. चल शांतपणे चल. थांब थांब थांब. सरकार, हा आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. सलग दुसऱ्यांदा अटॅक झालाय तुमच्यावर. आपल्याला ना सिक्युरिटी वाढवायला पाहिजे. आपण अलर्ट राहायला पाहिजे. हो हो शिवा, ते मी सगळं बघतो कोण हल्ला करतंय ते सिक्युरिटीचं. तू डॉक्टरांकडे जा आधी. याला घेऊन जा, डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टरांकडे जा. सावकाश 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 सावकाश. हा हाय सर. शांत राहा. रागावर कसा आवरू राग मी? त्या थंडाईत एवढं जालिम विष घातलं होतं मी. तो बैल गटा 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 पळला. काय सहन आहे त्याला? त्याचा कंठ निळा झाला पण तो धडधाकट उभा होता. कसं काय? विष त्याच्या गळ्यात अडकलं की काय? कसं घडू शकतं? बापरे, त्या शक्तीला बहुतेक माझ्यावरती संशय आलाय. माझं काय होणार आता? तिकडे ती शक्ती माझे मान धरणार, इकडे चेटकोबा. बापरे, शेवटची संधी होती ती पण हुकली. आता आपण हुकणार. चेटकोबा मला आता अटक मटक सटक करून टाकणार. बस. मला नाही वाटत ह्यांना का विषबाधा झाली असावी. हो डॉक्टर, पण असं कसं शक्य आहे? थंडाईचं अख्खं भांड रिकामं केलंय त्याने. हो डॉक्टर, अहो आम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. हो ना, आणि शिवा शेठचा गळा निळा झालेला हेच खरं आहे. अहो पण तसं कसं शक्य आहे? अहो तसं असतं त्यांचे हार्टबीट्स वाढले असते, बीपी हाय झाला असता. मुळात ते इथवर पोचू शकले नसते. आणि विष पिऊन माणूस लगेच उलटा करतो, शुद्ध नसते त्याला. आणि ह्यांच्यात मला तसे काही सिम्पटम्स दिसत नाहीयेत. असं कसं होऊ शकतं? काय प्रकार आहे हा सगळा? समुद्र मंथनाची गोष्ट. आपल्या लक्षात आलं हा सगळा काय प्रकार आहे ते. शक्ती चल. डॉक्टर थँक्यू. जय शंभो. चल. अरे डॉक्टर, मी तुमच्या फीस काउंटरला जमा करते. शिवा, चेटकोबा, तू हे असं का बांधून ठेवलंयस आम्हाला? तुझ्या डोक्यात काय चालू आहे? हे बघ, आमचं काही चुकलं असेल ना तर आम्हाला माफ कर. तुमच्या चुका पोटात घालून घालून पोट दुखायला लागले माझं. म्हणजे होळिकेचं दहन करू नका म्हणून सांगितलं होतं, तरीही केलं. आजचा धुळवडीचा एक दिवस मागून घेतलात माझ्याकडून. काय केलं? पडले मुर्दे. शिवशक्ती अजून जिवंत कसे आहेत? हे बघ चेटकोबा, काय झालं ते मी सांगतो. गप्प बस. वर तोंड करून बोलू नकोस माझ्या समोर. माझी भीती राहिली नाहीये तुम्हा दोघांना. काही कामाचे नाही आहात तुम्ही, बिनकामाचे आहात तुम्ही. तुम्हाला जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही. संपवायला हवं तुम्हाला. कायमचं संपवायला. संपवायला म्हणजे नाही नाही, चेटकोबा मारणार समज तू?
ऐक ऐक नाही नाही चिटकुबा, हे बघ आम्हाला मारू नकोस, आम्हाला मारू नकोस. चिटकोबा मला एक शेवटची संधी दे, असं परत नाही होणार. एक संधी दे आम्हाला, पण आम्हाला मारू नकोस चिटकुबा. मी त्या शिवा आणि शक्तीला नाहीसं करून टाकेन, वॉल पाडून टाकेन त्यांना मी, पण मारू नकोस. जे उपयोगाचं नाही ते जाळून टाकायला हवं. नाही करुणा, हे घे आणि अभिषेक घाल यांना. नाही, हे करुणा. नाही मला नाही जमणार चिटकोबा, असं करू नकोस, मला नाही जमणार. तू नाही केलंस तर मी तुला भस्म करून टाकेन. नाही 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 चिटकोबा, अरे मी पोरका होईन रे, नको मारू त्याला प्लीज. चिटकोबा माझं ऐकून घे. तुला पोरका व्हायचंय की वरचा हे तूच ठराव. नाही मला पोरकं पण नाही व्हायचंय, मला पोरकं पण नाही व्हायचंय. मला इलेक्शनचं तिकीट हवंय, मला वरचं तिकीट नको आहे. चल ये मला लवकर. दर वेळेला मला बळीचा बकरा बनवतात. ये लवकर. चिटकुबा हे बघ, असं करू नकोस. करू ना चिटकुबा, ऐक ना, आम्हाला एक संधी दे, असं करू नकोस, आम्हाला मारू नकोस. चिटकुबा माझं ऐक. चिटकुबा करू ना. करुणा, वेडेपणा करू नकोस, तो कॅन फेक. फेकून देतो कॅन. वा म्हणजे मी इकडे कॅन फेकलं की चिटकोबा मला नरकात पाठवणार. बॉस, वहिनी बॉस, मला नाही सगळं नाईलाज असतं, करावंच लागणार. आणि राजकारणात अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात. बघा, सत्तेसाठी नाही स्वतःच्या जीवासाठी मला हे कुकर्म करावंच लागेल. आणि समाजहितासाठी मला हे करावंच लागेल. आणि मी वाचलो तर समाज वाचेल. समाजाच्या हितासाठी मला जगावंच लागेल आणि माझ्यासाठी तुम्हाला जळावंच लागेल. बॉस, वहिनी बॉस, शेवटचा टाटा, बाय बाय. भविष्यात कधीतरी कुठच्या तरी वळणावर भेटू आपण एकत्र. हे बघ कोरोना थांब. हे कसं करू नको. कोरोना काय करतोस तू? कोरोना माझ्याकडे बघ. कोरोना आहे बाय का? काय सांगतो? अरे काय करतोस? कोरोना ऐक. कोरोना आहे करू. बॉस, मला करावंच लागेल. चिटकोबा, शेवटची संधी दे मला. हे काय करतोस? कोरोना चिटकुबा हे बघ, आम्हाला माफ कर, आम्हाला शेवटची संधी दे, आम्हाला मारू नको. चिटकुबा, शेवटची संधी दे, मारू नकोस. चिटकोबा, झालं. बस म्हणजे बस, टाटा. कोरोना. चिटकोबा, आम्ही बघतो, तुझे असं करू नकोस. तू बघतेच नाही, आम्ही गुलाम आहोत तुझे, आम्हाला मारू नको. चिटकुबा प्लीज. चिटकोबा, नाही. जाळ आम्हाला, राख कर आणि मग एकटा पाड. काय बोलतेस तू? खरं तेच बोलते, घडणार आहे तेच बोलते. आम्हाला मारून तुला फक्त मनाची शांती मिळेल, पण आम्ही जर मेलो
तर तू एकटा पडशील. विसरलास? तुला फक्त त्या आदिशक्तीशी नाही, महादेवाशी सुद्धा लढायचंय. त्या महादेवाशी, ज्या महादेवाने तुझ्या पित्याला वर दिलंय. युगानुयुगे हरत आलायस तू. या युगातही हारायचा विचार आहे तुझा? ए भद्रे, ओरडू नकोस. आज तुझं माणसाच्या रूपात आहेस. तू जो काही शक्तिशाली आहेस तो कोणामुळेच माहितीये ना? आमच्यामुळे. शिवा, शंभू महादेवा, आजपर्यंत तू आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढलास. आपल्याला माहीतच नव्हतं की आपल्यात तुझा अंश आहे. पण गेल्या काही दिवसापासून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत ना, त्या बघितल्यानंतर असं वाटतं की आपण सामान्य नाहीये. आपल्या आत्म्यात तुझाच वास आहे. आपला श्वास तुझं देणं आहे. शिवा रे, काय बोलतोस तू? शक्ती, आपण ती विषारी थंडाई प्यालो, पण आपल्याला काही नाही झालं. आपण जिवंत राहिलो, आपल्याला साधी चक्कर पण नाही आली. फक्त आपला गळा निळा झाला. ही सगळी माझ्या शंभू महादेवाची कृपा आहे. निळकंठाचा आशीर्वाद आहे. अरे पण भावा, फक्त गळाच कसा काय निळा झाला? नाही म्हणजे थंडाई पाहिल्यावर ही सगळ्या अंगात भिनायला पाहिजे होतं ना. नाही पण ते नाही झालं, ते चांगलंच झालं. वस्तारा बोलतो ना ते बरोबर आहे. ती शंका बरोबर आहे. विष पिऊन पण विषाची बाधा झाली नाही, असं कसं काय होऊ शकतं? सगळं पुराणातल्या कथेसारखं घडलं. समुद्र मंथनातून जेव्हा हलाल बाहेर पडत होतं ना, हलाल म्हणजे विष, तेव्हा त्या विषाच्या वासाने सर्व देवदेवतांना, दानवांना सुद्धा त्रास व्हायला लागला. तेव्हा देवांच्या विनंतीमुळे शंभू महादेवाने ते विष स्वतः प्राशन केलं, पण ते गळ्याखाली उतरू नाही दिलं. आज जे घडलं आपल्या बाबतीत ते अगदी तसंच घडलं. त्रेतायुगात जे घडलं ते आज कलियुगात घडलं. कदाचित प्रत्येक युगात महादेव कुठल्या ना कुठल्या रूपात कुणा ना कुणाकडून विषाचं प्राशन करत असणार, जसं आज आपल्याकडून करून घेतला. आज होणारी खूप मोठी दुर्घटना शंभू महादेवाने आपल्याकरवी रोखली.